ऐतिहासिक इंद्रभुवन थिएटर मोजत आहे शेवटच्या घटका. येत्या 2 वर्षात होणार 100 पूर्ण. सामाजिक समतेच्या प्रतीकाची झाली दुरावस्था. इंद्रभुवन थिएटर सामाजिक समतेच्या लढ्याचं प्रतीक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी येथूनच केला होता अस्पृश्यतेविरुद्ध आवाज बुलंद. अमरावतीच्या सभेनंतर अंबादेवी मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी झाले होते खुले. अमरावती महानगरपालिका आणि स्थानिक नेते दखल घेणार का? आज आपण बोलणार आहोत एका ऐतिहासिक स्थळाबद्दल, जिथे कधी काळी सामाजिक क्रांतीचा ज्वालामुखी उसळला होता. हे आहे अमरावतीच्या भाजी बाजारातील इंद्रभुवन थिएटर, जिथे देशातील दुसरी अस्पृश्यता परिषद झाली आणि जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सामाजिक समतेचा पाया रचला. 1920च्या दशकात जेव्हा अस्पृश्यतेच्या अमानवीय प्रथेने समाजाला जखडले होते, तेव्हा अमरावतीच्या या इंद्रभुवन थिएटरमध्ये एक ऐतिहासिक सभा घडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी या सभेचे आयोजन करून अस्पृश्यतेविरुद्ध आवाज बुलंद केला. या सभेच्या परिणामी अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले झाले, ज्याने सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले. पण आज हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्ष अवस्थेत आहे. इंद्रभुवन थिएटरच्या भिंती ठासळल्या आहेत आणि तिथे आता झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ज्या ठिकाणी कधी काळी सामाजिक क्रांतीचा उद्घोष झाला, तिथे आज नीरव शांतता आहे. तरीही या थिएटरच्या जुन्या भिंती आजही त्या ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार आहेत. या इतिहासाबद्दल डॉक्टर कमलाकर पायस काय सांगतात पाहूया. मी डॉक्टर कमलाकर पायस, प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती. आज आपण या ठिकाणी उभे आहोत. हे आहे इंद्रभुवन थिएटर. याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विशेषतः 1927मध्ये जो अंबादेवीचा सत्याग्रह झाला होता आणि त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावतीमध्ये आले होते, त्याची जी दुसरी अस्पृश्यता वऱ्हाड प्रांतीय परिषद झाली होती ती या ठिकाणीच झाली होती. 13 आणि 14 नोव्हेंबर 1927ला जो अंबादेवी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून 1925 पासून प्रयत्न सुरू झाले होते. विशेष करून ब्राह्मणेतराची चळवळ, सत्यशोधक चळवळ यांनी हे प्रयत्न केलेले आहेत. त्याहीपूर्वी भारतामध्ये 1916 पासून टी.के. माधवन, जे इजावा समाजाचे लोक होते मलबार प्रांतातील, त्यांनी अस्पृश्यांना मंदिरं खुले व्हावे अशी चळवळ सुरू केली आणि 10 वर्षामध्ये ती अमरावतीमध्ये येऊन पोचलेली आपल्याला दिसलेली आहे. विशेष करून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी ही परिषद आयोजित केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष होते. अंबादेवीचं मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं नव्हतं. 1925 पासून इथल्या समाजानं प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना इथल्या कमिटीनं ते सांगितलं की आम्हाला तो अधिकार नाही आणि अस्पृश्यांना जर आम्ही प्रवेश दिला तर लोकांमध्ये ताणतणाव निर्माण होईल आणि भांडणं होतील. आणि शेवटी परिषदेची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त होती आणि सत्याग्रह सुरू होण्याच्या पूर्वीच जे या ठिकाणचे अध्यक्ष होते दादासाहेब खापर्डे, त्या आंदोलनाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि एक पत्र पाठवलं की तुम्ही जर मला स्पृश्य समाजाचं मन वळवण्यासाठी 3 महिन्याचा वेळ जर दिला तर हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं होईल. आणि निश्चितच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट बागवे, आमदार नाईक आणि त्यावेळीचे जे नेतृत्व होतं ते गवई आणि या साऱ्या लोकांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचा भाग म्हणून या ठिकाणी ती अस्पृश्य परिषद झाली होती. 13 तारखेला 3:30 वाजता त्या परिषदेचं कामकाज सुरू झालं आणि ते 14 तारखेपर्यंत चाललं. या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू यांचं निधन झाल्याची तार त्यांच्या हाती पडली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बाजूला असलेल्या व्यक्तीला ती तार दाखवली. त्यानंतर सभेचं कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा ही सभा जैसे ते ठेवली. म्हणजे भावाचं निधन झालं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अस्पृश्यता परिषदेचा कार्यकाळ चालू ठेवला आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या सत्याग्रहासाठी आले होते तो सत्याग्रह यशस्वी झालेला आहे आणि अस्पृश्यांसाठी पुढे 3 महिन्यानंतर हे मंदिर खुलं झालेलं आहे. विशेषतः भारतातील हे पहिलं मंदिर आहे की जे अस्पृश्यांसाठी खुलं झालं.
यामध्ये स्पृश्य समाजाने जे प्रयत्न केले, अस्पृश्यांनी जी लढाई लढली आणि मंदिर कमिटीने जो सकारात्मक प्रतिसाद दिला, खरं म्हणजे अमरावतीची ही सकारात्मक मानसिकता आपल्याला दिसते. पण आज ज्या इंद्रभवन थिएटरमध्ये अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह यशस्वी झाला, ते आज आपण एक वाईट अवस्थेमध्ये बघतोय. 2 वर्षानंतर त्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि इंद्रभवन थिएटरची जी आपण अवस्था बघतोय ते फार भयंकर आहे. म्हणजे ज्या ऐतिहासिक इंद्रभवन थिएटरमध्ये सामाजिक क्रांती निर्माण झाली, सामाजिक क्रांती जिथे झाली त्या इंद्रभवन थिएटरचं जतन होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अमरावतीच्या लोकप्रतिनिधीने किंवा महानगरपालिकेने 100 वर्ष पूर्ण होत असताना या इंद्रभवन थिएटरला एक स्मारक म्हणून उभं करावं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती म्हणून या थिएटरला जतन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.